तर आज 12व्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे टाइप ऑफ प्रोटीन. प्रोटीनचे टाइप आपल्याला लेक्चरमध्ये बघायचे आहेत. बघा, दोन प्रकारचे प्रोटीन आहेत एक ठिकाणी. पहिलं आहे ग्लोबुलर प्रोटीन आणि दुसरं आहे फायबरस प्रोटीन. टाइप ऑफ प्रोटीन मध्ये डिपेंडिंग अपॉन द मॉलिक्युलर शेप प्रोटीन्स आर क्लासिफाइड इनटू टू टाइप. हे कशावर डिपेंडिंग आहे? त्याच्या मॉलिक्युलर शेपवर. तर पहिलं आहे ग्लोबुलर प्रोटीन. मॉलिक्युलर ऑफ globular protein have spherical shape. This shape result from coiling around of the polypeptide chain of protein. Globular protein are usually soluble in water. For example, insulin, eggs, albumin, serum, albumin, leguminous protein in pulses. आता हे जे काय जेवढे आपले ग्लोबुलर प्रोटीन आहे, हे याचा एक शेप कसा सांगितला त्यांनी? एक स्पेरिकल टाइप शेप सांगितला आहे की नाही. आणि कसं आहे? फ्रॉम कॉलिंग अराउंड द पॉलीपेप्टाइड चेन ऑफ प्रोटीन. कॉलिंग म्हणजे आपण जसं म्हणतो त्याला एक प्रकारचं असं गोल गोल साईजचं आहे की नाही, म्हणतो आपण कॉलिंग म्हणजे एक राऊंड शेप सारखा असतो. आणि हा ग्लोबुलर प्रोटीन कसा असतो? हा वॉटरमध्ये सोल्युबल असतो. जसं जर एक्झाम्पल जर बघितलं आपण तर त्यांचं कोणतं एक्झाम्पल सांगते त्यांनी? इन्सुलिन हे की नाही, त्यानंतर एग्स अल्ब्युमिन नावाचं प्रोटीन, सेरम अल्ब्युमिन, लेग्युमिलिन प्रोटीन इन पल्सेस. हे सगळे कसे आहेत? वॉटर सोल्युबल प्रोटीन आहेत. याचा स्पेस कसा आहे? स्पेरिकल आणि कॉइल अराउंड द पॉलीपेप्टाइड चेन ॲज लाईक. आता दुसऱ्या प्रकारचं आपलं प्रोटीन आहे फायबरस प्रोटीन. आता फायबरस प्रोटीन मध्ये बघा, मॉलिक्युलर ऑफ फायबरस प्रोटीन हॅव इलॉंगेटेड रॉड लाईक शेप. दिस शेप इज रिझल्ट ऑफ होल्डिंग द पॉलीपेप्टाइड चेन ऑफ प्रोटीन पॅरलल टू इच अदर. हायड्रोजन बॉन्ड अँड डायसल्फाइड बॉन्ड आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस शेप. Fibrous protein are insoluble in water. For example, keratin present in hair, nail, wool. आणि मायोसिन है की नाही, मायोसिन प्रोटीन इन प्रोटीन ऑफ मसल्स. आता या दोन्ही मध्ये फरक काय सांगतो? पहिला ग्लोबुलर प्रोटीन कसं आहे? एक स्पेरिकल टाइप शेप आहे त्याचा, कॉइल अराउंड द पॉलीपेप्टाइड चेन प्रोटीन. ते वॉटर सोल्युबल आहे. परंतु याच्यामध्ये तसं नाही. याच्यामध्ये कसं आहे? मॉलिक्युलर प्रोटीन हॅव इलॉंगेटेड रॉड लाईक शेप. रॉड म्हणजे कसं? आपण एक प्रकारचा दांडा म्हणतो. हे त्या दांड्या लाईक याचा शेप असतो. त्याचं कसं राऊंड असतं, पण याचं कसं रॉड लाईक शेप असतो. आणि दिस शेप इज रिझल्ट होल्डिंग द पॉलीपेप्टाइड चेन. आणि हा शेप कसा होल्ड करतो? पॉलीपेप्टाइड चेन होल्ड करतो. तो रॉड लाईक शेप असतो ना, तो काय करतो? पॉलीपेप्टाइड चेन होल्ड करतो. आणि हे चेन कसं आहे? पॅरलल टू इच अदर. हे एकमेकाला कसे समांतर आहे, बरोबर आहे. हायड्रोजन बॉन्ड अँड डायसल्फाइड बॉन्ड आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस शेप. याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड आणि डायसल्फाइड बॉन्ड हे यासाठी रिस्पॉन्सिबल आहे, या शेपसाठी. फायबरस प्रोटीन आर इनसॉल्युबल इन वॉटर. आता याच्यामध्ये फायबरस जे काही आपलं फायबरस प्रोटीन आहे, ते सगळे प्रोटीन हे वॉटरमध्ये इनसॉल्युबल आहे, म्हणजे ते वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होत नाही. आता एक्झाम्पल कोणतं सांगितलं त्यांनी? केरॅटिन है की. केरॅटिन आपले प्रेझेंट इन हेअर, नेल आणि वूल. जेवढे काही आपले सगळे हे केरॅटिन नावाचं प्रोटीन आहे, हे प्रोटीन आपल्या कसं नख, केस है की नाही, याच्यामध्ये प्रेझेंट असतं. आणि ते काय आहे? वॉटरमध्ये इनसॉल्युबल आहे. त्यानंतर प्रोटीन ऑफ मसल्स, मायोसिन नावाचं जे असतं, ते सुद्धा काय आहे? वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होत नाही. तर दोन मध्ये आपल्याला काय फरक जाणवतो? ग्लोबुलर कसं आहे? स्पेरिकल लाईक शेप आहे की नाही, कॉइल अराउंड द पॉलीपेप्टाइड चेन. आणि फायबरस प्रोटीन कसं आहे? रॉड लाईक शेप आहे, होल्डिंग पॅरलल टू इच अदर, बरोबर आहे. त्याच्यानंतर ते ग्लोबुलर प्रोटीन कसं आहे? दे आर इनसॉल्युबल इन वॉटर. हे कसं आहे? पहिले ग्लोबुलर प्रोटीन कसं आहे? सॉल्युबल इन वॉटर आहे. परंतु हे फायबरस प्रोटीन कसं आहे? इनसॉल्युबल इन वॉटर आहे. त्याच्यामध्ये इन्सुलिन, अल्ब्युमिन, सेरम अल्ब्युमिन हे की नाही, ल्युमिन प्रोटीन हे पल्सेस हे कसे आहेत? वॉटरमध्ये सोल्युबल असतात. पण याच्यामध्ये
जे की आपलं फायब्रस प्रोटीन आहे की नाही, ते वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होत नाही, इनसॉल्युबल असतं. केराटिन नावाचं आहे, हेअर नेल वूलमध्ये असतं आणि मायोसिन प्रोटीन आपल्या मसलमध्ये असतं. एवढ्या प्रकारचे प्रोटीन, ग्लोब्युलर प्रोटीन आणि फायब्रस प्रोटीन आपण आता दोन बघितले. त्याच्या खाली बघा, द शेप ऑफ प्रोटीन मॉलिक्यूल आर द रिझल्ट इन 4 लेवल स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. आता काय शेपनुसार आपल्याला आणखी याच्या किती भागामध्ये डिवायडेशन करायचे, 4 पार्टमध्ये. द शेप ऑफ प्रोटीन मॉलिक्यूल आर रिझल्ट ऑफ 4 लेवल स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. याचे किती आहे, 4 लेवल स्ट्रक्चर आहे. आता बघा, स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन है की नाही. प्रोटीन आर रिस्पॉन्सिबल फॉर ए व्हेरायटी ऑफ फंक्शन इन ऑर्गॅनिझम. प्रोटीन ऑफ हेअर, मसल्स, स्किन give shape to the structure, while enzyme are protein which catalyze physiological reaction. This diverse function of protein can be understood by the studying the four level structure of protein, namely primary, secondary, tertiary and quaternary structure of protein. तर स्ट्रक्चर ऑफ प्रोटीनचे किती भागामध्ये डिवायडेशन केलेलं आहे या ठिकाणी, 4 भागामध्ये. प्रायमरी लेवल, सेकंडरी लेवल, टर्शरी आणि क्वाटर्नरी, है की नाही. आता हे सगळे कशावर डिपेंड आहे, सगळं त्यांनी या पॉईंटमध्ये आपल्याला काय समजतंय, या पॉईंटमध्ये काय सांगितलं, प्रोटीन आर रिस्पॉन्सिबल फॉर व्हेरायटी ऑफ फंक्शन इन ऑर्गॅनिझम, है की नाही. प्रोटीन ऑफ हेअर, मसल, स्किन गिव्ह द शेप ऑफ स्ट्रक्चर. प्रोटीनमध्ये हेअरमध्ये असतं, मसलमध्ये, स्किनमध्ये, है की नाही. नंतर एन्झाईम आर प्रोटीन विच कॅटलाइज फिजिओलॉजिकल रिएक्शन. याच्यामध्ये एन्झाईम थ्रू आपल्याला कोणती रिएक्शन घडून येते, कॅटलाइज फिजिओलॉजिकल रिएक्शन. दिस डायव्हर्स फंक्शन ऑफ प्रोटीन कॅन बी अंडरस्टूड बाय द 4 टाईप, है की नाही. आणि त्या डायव्हर्स फंक्शनद्वारे प्रोटीनच्या आपल्याला काय करायचं आहे, त्याचे 4 भागामध्ये आपल्याला डिवायडेशन करायचं आहे. कोणकोणते, प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी आणि क्वाटर्नरी, बरोबर आहे. आता या ठिकाणी पाहिजे आपल्याला आता प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. बघा आता, प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन इज द सिक्वेन्स ऑफ कॉन्स्टिट्युएंट अल्फा अमिनो ऍसिड, है की नाही. सिक्वेन्स कशी याची, अल्फा अमिनो ऍसिड, रेसिड्यू लिंक्ड बाय पेप्टाइड बॉन्ड. याची लिंक कशाद्वारे आहे, रेसिड्यू लिंक बाय पेप्टाइड बॉन्ड. Any change in the sequence of amino acid residue result in different protein. Primary structure of protein is represented by writing the 3-letter symbol of amino acid residue as per their sequences in the concerned protein. The symbol are separated by dashes according to the convention. The N-terminal amino acid residue as written as the left end and the C-terminal amino acid residue at the right end in figure 14.18. आता इथे आपल्याला एक फिगर दाखवली पहा, रिप्रेझेंटेशन ऑफ प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. आता प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन काय आहे, लिंक बाय अमिनो ऍसिड, लिंक बाय पॉलीपेप्टाइड बॉन्ड, है की नाही. आता या ठिकाणी काय सांगितलं त्यांनी, एनी चेंज इन द सिक्वेन्स ऑफ अमिनो ऍसिड, म्हणजे या चेंज, या जी काय आपली चेंज हे होती, ही जी काय आपली चेन आहे कशाच्या, अमिनो ऍसिड मध्ये. एनी चेंज इन द सिक्वेन्स ऑफ अमिनो ऍसिड, ते अमिनो ऍसिडच्या सिक्वेन्स मध्ये जर चेंज झाला असेल, है की नाही. रेसिड्यू रिझल्ट इन डिफरंट प्रोटीन, त्या चेनमध्ये जर डिफरंट अमिनो ऍसिड आपल्याला जर प्रेझेंट असतील तर त्याच्यामध्ये थोडंसं जर सिक्वेन्स चेंज झाले तर काय होतं, सगळे अमिनो ऍसिडचं काय होतं, प्रोटीनचं टाईप बदलतात. बघा, एनी चेंज इन द सिक्वेन्स ऑफ अमिनो ऍसिड रेसिड्यू रिझल्ट इन डिफरंट प्रोटीन. डिफरंट प्रोटीन आपल्याला त्या ठिकाणी मिळतात. प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन इज रिप्रेझेंटेड बाय रायटिंग द 3-letter symbol of amino acid residue as per their sequence in concerned protein. The symbol are separated by dashes according to the convention. The
N terminal amino acid residue as written at the left end and the C terminal amino acid residue at the right end. आता या ठिकाणी आपल्याला एक ही तर दोन टर्मिनल दाखवले, एक हा डाव्या साईडचा टर्मिनल राहिला आणि हा झाला उजव्या साईडचा टर्मिनल. इथं काय सांगितलं, अकॉर्डिंग टू द कन्व्हेन्शन N टर्मिनल अमिनो ऍसिड रेसिड्यू ॲट द रिटर्न अँड लेफ्ट. जो काय आपण N टर्मिनल म्हणतो कशाला, आपला डाव्या साईडचा, आणि उजव्या साईडचा कोणता टर्मिनल आहे, सी टर्मिनल आहे. आता अकॉर्डिंग टू द कन्व्हेन्शन द N टर्मिनल अमिनो ऍसिड रेसिड्यू ॲज रिटर्न ॲज द लेफ्ट. आता हे रेसिड्यू कोणत्या साईडला दाखवला आपण, लेफ्ट साईडला. अँड द सी टर्मिनल अमिनो ऍसिड रेसिड्यू ॲट द राईट एंड. सीचा हा राईट साईडला. आता ह्या N टर्मिनलला NS सिंगल बॉन्ड, CH सिंगल बॉन्ड, R, सीच्या वरती डबल बॉन्ड हो, NS सिंगल बॉन्ड, CH R. हे काय आपलं सगळे स्ट्रक्चर आहे. इथं डबल सिंगल डॅश, डबल डॅश, ट्रिपल डॅश, सिंगल डॅश, बरोबर आहे. रिप्रेझेंटेड बाय द स्ट्रक्चर फॉर्म. इथं आता हा झाला N टर्मिनल, हा झाला C टर्मिनल. ALA, GLY, SCR, TYR, GLY, GLY, LYS. हे की नाही, रिप्रेझेंटेशन ऑफ द प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. आता हे या त्यांनी काय सांगितलेलं आहे, 3 लेटर सिम्बॉल ऑफ अमिनो ऍसिड रेसिड्यू. आता 3 लेटर हे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन आहे. या साईडला या टर्मिनलला वेगळ्या प्रकारचं प्रोटीन आहे, या साईडला वेगवेगळ्या प्रोटीन आहे. आपण मागच्या ह्याच्यामध्ये पाहिलं होतं इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल नावाच्या प्रोटीनमध्ये पाहिलं होतं ना. तसं प्रकारे 3 लेटर हे प्रोटीनचं आपल्याला या ठिकाणी रिप्रेझेंटेशन दाखवलं आहे. ALAचं GLY, CR, TYR, GLY, GLY, LYS, बरोबर आहे. या साईडला हे प्रोटीन दाखवलेले, या साईडला हे प्रोटीन दाखवलेले, बरोबर आहे. हे काय आहे, रिप्रेझेंटेशन विथ अमिनो ऍसिड बाय सिम्बॉल, बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपण आज प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन पाहिलं. याच्यानंतरच आपण दुसऱ्या लेक्चर पाहू, सेकंडरी टाईप ऑफ प्रोटीन.